पंडितजी म्हटलं की मोठा गाण्यांचा पट आपल्या पुढे उभा असतो आणि त्यातलं काय काय आम्ही आज इथे सादर करू शकतोय ह्याचा अधिकाधिक आमचा प्रयत्न आहे. यानंतरचं जे गाणं आहे त्या गाण्यामागची जी गोष्ट आहे ती अगदी थोडक्यात सांगते आणि पटकन गाण्याकडे तुम्हाला घेऊन जाते. एवढ्यासाठीच की शब्द कवीकडनं कसे येतात आणि मग त्या शब्दांना साजेसे सूर कसे लाभतात आणि मग त्या गाण्याचा एक वेगळा परिणाम आपल्या मनावर कसा होतो हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्यावर अनेक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा हा प्रत्यक्ष पाडगावकर काकांकडून ऐकलेला किस्सा आहे की त्यांचा प्रेमविवाह तुम्हाला माहिती आहे आणि आंतरधर्मीय प्रेमविवाह त्या काळी झालेला. त्यामुळे फारच कठीण परिस्थिती होती. दोघांच्याही घरांमधून अर्थातच विरोध होता या लग्नाला, कारण पाडगावकर हिंदू आणि यशोदाताई या ख्रिश्चन. त्यामुळे यशोदाताईंकडनं तर पूर्णच नकार होता की हे लग्न नाही करायचं आणि त्या सासवडला राहायच्या. इथून मुंबईहून पाडगावकर त्यांनी ठरवलं की या दिवशी मी येईन घ्यायला, टांगा असेल तयार आणि मी घेऊन येईन तुला. यशोदाताईने त्यांचं ठरलं, पण प्रचंड पाऊस सुरू झाला, प्रचंड पाऊस, पूर येईल नदीला अशी स्थिती. आणि त्यातच आणखी भरीसभर म्हणजे पाडगावकर काका आजारी पडले. इतके आजारी पडले की अंगात प्रचंड ताप, 3-4 की जागेवरनं उठता सुद्धा त्यांना येईना. अशा अवस्थेत सासवडपर्यंत जाणं इतक्या पावसात हे शक्यच नव्हतं अर्थात. बरं तेव्हा मोबाईल नव्हते की पटकन एक व्हॉट्सअपवर मेसेज करून कळवला की मी नाही येऊ शकत आहे, असं काहीच नाही. त्या तिकडे वाट बघतायत. पण त्याही किती धीराच्या. अशा सगळ्या वादळी वाऱ्यात पावसात त्यांनी टांगा बोलवला एका ओळखीच्या मुलाला पाठवून आणि त्या निघाल्या एकट्या पाडगावकरांकडे यायला आणि आल्या एकट्या निघून. आणि हे जे सगळं वर्णन आहे ते मंगेश पाडगावकरांनी किती सुंदर पद्धतीने आपल्या शब्दांमधून मांडलं. असा बेभान हा वारा, नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ, कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे. किती सुंदर शब्दामध्ये पाडगावकरांनी मांडलेलं आहे. बुडाले नावही आता बुडाले गावही मागे, सगळं मागे सोडून यशोदाताई आलेल्या आहेत पाडगावकरांसाठी. आणि तितकीच समर्पक चाल जेव्हा भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकरांकडून या गीताला लागते आणि लताबाईंच्या अतिशय सक्षम आवाजात आपल्यापर्यंत ते गाणं पोहोचतं, तेव्हा त्याची जादू चिरंतन आपल्या मनावर कायम राहते. अनुभवूया तीच जादू.